आणलं पाहिजे, कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेहमी आपली कामं करून आपल्याला निवडून द्यायचं एवढंच काम आहे, त्यांनाही मोठं केलं पाहिजे. क्षणामध्ये त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. असे कार्यकर्ते, असे सहकारी मला लाभलेत, असे नेते मला लाभलेत. हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर आहे, ह्याला नशीब लागतं. आणि म्हणून मी यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जीवाला जीव देणारे सहकारी आहे. हे भाड्याने आणलेले लोक नाहीत, हे मनापासून आलेले लोक आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहेत, बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. हे कृत्रिम नाही आहे, हे नैसर्गिक आहे. आणि म्हणून जो काम करेल त्याचा सन्मान होईल. मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल. श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू. पण श्रीकांतला मी विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करूया. जेव्हा मंत्रीपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहेत, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा, पण श्रीकांतने नम्रपणे त्याला नकार दिला. ही शिवसेना आहे. पण भाईंचा प्रस्ताव जो आहे तुम्ही नेते लोकांनी ठरवायचा आहे, ज्येष्ठ नेत्यांनी तुम्ही तो ठरवायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमदार मंत्र्याचा मुलगा हे आहेत म्हणून त्याला संधी मिळणार नाही असं नाही. त्याने काम केलं, त्याचं कर्तृत्व दाखवलं तर त्याच्यावर अन्याय देखील करणार नाही, हे मी सांगू इच्छितो. परंतु आमदार, खासदार, मंत्र्याचा मुलगा हे क्वालिफिकेशन आपल्याकडे होत नाही, हे होत नाही. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. यामागे खूप संघर्ष, खूप चढाव उतार मी पाहिले माझ्या आयुष्यामध्ये. संघर्ष केला. आनंद दिघे साहेब पाठीशी होते. दुःख भोगली, डोंगरा एवढी दुःख माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबावर कोसळली. आनंद दिघे मागे उभे राहिले, तेही सोडून गेले मला. बाळासाहेब ते देखील माझ्यावर प्रेम केलं, तेही सोडून गेले. आज माझा परिवार, प्रपंच, हे व्यासपीठावर बसलेले माझे नेते आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार. आणि म्हणून हे आपलं शिवसेना आहे, कुटुंब आहे. आणि म्हणून मला एकच सांगतो आपल्याला मी, की माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता, माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. एक शाखा प्रमुख, एक कार्यकर्ता, बाळासाहेब दिघे साहेब यांची प्रेरणा माझ्या पाठीशी होती, ऊर्जा माझ्या पाठीशी होती. आणि म्हणून कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच आहे. आणि ती शिवसेना आपल्याकडे आहे. कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो, अगदी मुख्यमंत्री देखील होऊ शकतो. ज्या दिवशी माझ्या समोर बसलेला एखादा कार्यकर्ता कार्यकर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण करेल, तो सगळ्यात आनंदाचा दिवस एकनाथ शिंदे सारखे असेल. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. शिवसैनिक हाच खरा आपला पाठीचा कणा आहे. हे गटप्रमुख, हे SIR मध्ये यादीवर काम करतायत, हे BLA बघताय, ही खरी ताकद आहे आपली. घटक प्रमुख शिवसैनिक ही आपली ताकद आहे. बाळासाहेब म्हणायचे शिवसैनिक हेच मोठं पद आहे, त्याला कोणी हलवू शकत नाही. आणि म्हणून मी नेत्यांना देखील सांगतो, पक्ष म्हणजे आमदार नाही, पक्ष म्हणजे खासदार नाही, पक्ष म्हणजे मुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे शिवसैनिक, फक्त शिवसैनिक. त्याच्या जोरावर आपण मंत्री होतो, खासदार होतो, आमदार होतो. आणि म्हणून त्याला